2 दिवस राहायचं. माझ्याकडे पैसे नाही बी. जीजू पैसा ढीग आपल्याकडे. बरोबर, चला राव्या. नमस्कार. नमस्कार. आणि तू इथं काय करायला लागलायस? अरे आनंद रिसॉर्ट माझंच आहे. एवढं मोठं आनंद रिसॉर्ट तुझं आहे? होय. भावा मला इथं 2 दिवस राहायचं आहे. बर बर, चला. इथं स्विमिंग पूल आहे, एवढं मोठं गार्डन आहे. मग आमचं बिल पण जास्त होणार काय? नाही वहिनी, हे सगळं ह्या भावामुळे आहे. ह्याच्याकडे बिल घेईन कमी. भावाच हॉटेल, पैसे नाही घेणार. ओ चला, आताच्या आता तुमच्या मित्राला विचारूया, त्यांच्याकडे एवढे पैसे आलं कुठनं. चल आताच विचार आहे. एवढं मोठं तू आनंद रिसॉर्ट उभा केलेस, तुझ्याकडे एवढा पैसा आला कुठनं? तुला आठवतंय का आपण तुला स्थळ बघायला गेलो होतो? होय होय आठवतंय की. आणि माझ्या चांगल्यासाठी तिथं लग्न करू नको म्हणून सांगितलेलंच भावा तू. त्याच पोरगी संगत मी लग्न केलं. काय पण म्हणा, आयुष्यात पहिल्यांदाच वैभवनं जेवण दिलं असत, ते पण गावरान चिकन. अरे त्यासाठी मन मोठं लागतं. होय वैभव, खरंच तुझं मन मोठं आहे. होय काय? पण काय पण म्हणा, चिकन काय झालं? एक नंबर झालं. बर कधी जाताय? जातो की. कोंबड्या कोणाच्या आहेत? कणाच्या आहेत म्हणजे काय? माझी आयडिया. होय काय? चला बघू. चला. मग वैभव, कोंबड्या कधीपासून पाळायस? 6 महिने झाले की. मग किती आहेत कोंबड्या? 100 होत्या, आता फक्त 90च राहिले त्या. वरच्या धानचं काय झालं? आज सकाळीच रोगाने 10 मेल्या. वाईट झाले. मग मेलेल्या कोंबड्यांचं काय केलंय? मग तुम्ही काय खाल्लं? अरे फेकूनच देणार होतो, पण मात्र होण्यापेक्षा म्हणलं मित्र तर खाऊ दे. दादा, त्या ऋषा झिंजाळ्यानं आता व्हिडिओ कॉल बघायलाय बघा. बरट्यानं 31 डिसेंबरला पैसे काढून पार्टी करूया म्हणल्यावर नाही म्हटला. तुम्ही घाला पैसे म्हणला. उचल व्हिडिओ कॉल, उचल त्याच उचल. जळतंय आपल्या बायकोच कारण सांगून आला नाही दारुब्याला. बघ कसं आहे. ए जळक्या, आम्हा दोघांनी व्हिडिओ कॉल कशाला केलायस बोल. काय नाही, वहिनीने व्हिडिओ कॉल करायला लावलेला. तुम्ही या नुसतं घरला. कुठं चालायस वैभवदा? अरे या ऋषाकडेच या लागलेलो. का रे नाराज दिसायलायस? अरे आत्ताच गर्लफ्रेंडला कॅफे मध्ये दुसऱ्या संग बघितल्या. लय वाईट वाटायले. असू दे, टेन्शन घेऊ नको, आपण दुसरी पटवूया. आणि आजपासून पैसे मिळवायच्या नादाला लाग. 100 पोरी मागे येतात. बरोबर आहे. मी कशाला टेन्शन घेऊ? माझी नाही, तुझी गर्लफ्रेंड होती. मला मुलगी पसंत आहे, आजच लग्न करूया. असं कसं? तुम्ही काय करताय काय नाही माहित पाहिजे का आम्हाला? माझी गावाकडे 550 एकर जमीन आहे, त्यातून मला 2 कोटी रुपये वर्षाला मिळतात. आई दीदीचं नशीबच उघडले की लग्नाला होय म्हणूया. हे झालं शेतीचं. पगार किती आहे? पगार मला महिन्याला 2 लाख रुपये आहे.
आपलं घर सांग की. हा, आणि माझं घर 1 एकरात आहे. पण ते झालं, तुम्ही काय करताय? खोटं बोलते. कपडे तर घ्या की. बर, आता चहा पिऊन झालं, आणि कांदा पोहे पण खाऊन झाल्यात. पोरगीच तोंड तरी दाखवा. तोंड बघायची गरज सुद्धा नाही, मुलगी 1 नंबर आहे. 1 नंबर आहे का 2 नंबर आहे ती तोंड बघितल्यावरच कळेल. बर, मुलगा काय करतोय? माझा भाऊ MIDC कामाला आहे, 15,000 पगार आहे. एवढ्या नोकरीवरती 2 गुंठ जागा घेऊन 3 गुंठ्यात घर बांधले. म्हणजे 2 गुंठ खरेदी आहे आणि 1 गुंठा स्वतःची होती काय? नाही नाही, शेजाऱ्यांच्यात 1 गुंठा अतिक्रमण केले. आता तोंड दाखव मुलाला. मला मुलगी पसंत आहे. पण तुम्हाला मुलीबद्दल एक सांगायचं आहे. सांगा की. मुलीचं लग्न झालंय आणि मुलीला ही 2 मुलं आहेत. अहो, तुम्हाला काय कळतं मिळतंय की नाही? लगीन झालेली पोरगी दाखवायला लागलाय व्हय? मी अजून कोरा आहे. ए, मला नाही लगीन करायचं. चला येत ना. अहो ऐका, मुलगी एकुलती एक आहे, तिची सगळी प्रॉपर्टी नवऱ्याच्या नावावर करणार आहे. बाळांनो, आजपासून मी तुमची आजी, तुमची आत्तू. आणि मी तुमचा पप्पा. होय ग, 12वी बोर्डाचा पेपर असून तू एवढी हुशार असून पण पेपर का लिहिला नाहीस? कारण माझा लय मोठा प्लॅन आहे. कसला प्लॅन? माझ्या घरच्यांनी सांगितले, तू जर 12वी नापास झालीस तर तुझं लग्न लावून देणार. कुठे गेलता? शाळेत पोरगीला आणाय गेलतो. अबे पोरगी आजारी आहे, शाळेत कशाला पाठवलायस? अहो, हिची मॅडम नाही ऐकत. काय मॅडम ऐकत नाही तर सांगायच समजावून. अहो, हिची मॅडम लय कडक आहे. पैसे आणायच जा घरला. अगं बाई, माझं पिल्लू आलं. आई, बाबा म्हणत होते काय म्हणत होते बाबा? मॅडम लई कडक आहे. तू आज जा मला.